माझी उत्तराला हरकत आहे. सन्माननीय सदस्य अतुल Pointed प्रश्न घ्या, भातखळकर, प्रभू मी साहेब. पॉइंटेड बोलतो अध्यक्ष हा, महोदय. घ्या. सन्माननीय सदस्य अतुल भातखळकर यांनी प्रश्न असा विचारला की निर्बीजीकरण होत नाहीये, निवारा केंद्र बांधायची आहेत आणि ते आदेश आपण देणार का? आज तुम्ही या सभागृहातून आदेश दिले पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की न्यूडल ऑफिसर आपण IAS अधिकारी नेमलेत. हे IAS अधिकारी जे आता निवारा केंद्र जिकडे बांधणार आहेत तिकडे कधी AC कॅबिनमधून बाहेर जाणार आहेत का? महानगरपालिकेचे अधिकारी AC कॅबिनमधून या सगळ्या गोष्टीसाठी कधी विभागात फिरतात का? याची अंमलबजावणी कशी करणार? 10,000 कुत्रे आणि एक तिकडे निवारा केंद्र कसं काय? नाही एका ठिकाणी 10,000 बसतील असं निवारा केंद्र आपण कुठे बांधणार आहात? तर मुंबई शहराच्या बाहेर बांधा, पण ही व्यवस्था करा. केवळ आपण या ठिकाणी या इकडे उत्तर देऊन समाधान करू शकणार नाही. आणि माझा असा प्रश्न आहे आपल्याला की आमदार जे आहेत ते गल्लीबोळात फिरतात, लोकांचे प्रश्न त्या ठिकाणी ऐकतात आणि समजा आमदार तिकडे वस्तीत गेला आणि गल्लीबोळात त्याला कुत्रा चावला तर आपण काय करणार आहात? हे आधी अगोदर सांगा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय मी गंभीर बोलतोय. अध्यक्ष महोदय मी गंभीरतेने बोलतोय. जेव्हा आम्ही वस्त्यांमध्ये फिरतो ना तेव्हा कुत्रेच आमच्या मागे लागतात, कुत्रे मागे लागतात. आणि जो चावला तर केवढं मोठं माहित नाही त्याच्यावर संकट असतं. आणि म्हणून हा मजेचा विषय नाहीये. अध्यक्ष महोदय अत्यंत गंभीरपणे बोलतोय. रात्री अपरात्री लोक बाहेर पडू शकत नाही, महिला चालू शकत नाही, अंगावरती येतात. बरं अॅनिमल प्रोटेक्टर देखील याच्यावर आवाज उठवतात. नेमकं सरकार काय करणार आहे हे आम्हाला सांगा. चला मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी सांगितलं की राज्यासाठीचा नोडल अधिकारी जो आहे तो आपण DM यांना नेमलंय, पण आपण सर्व स्तरावर म्हणजे शेवटच्या स्तरापर्यंत नोडल अधिकारी नेमण्याची तरतूद करायला सगळ्यांना सांगितली. अध्यक्ष महोदय, सगळे आमदारांच्या भावना याच्यामध्ये खूप तीव्र आहेत. तुमच्याबरोबर मी पण आमदार आहे अध्यक्ष महोदय, त्यामुळे मलाही ह्याच्याबद्दलची कल्पना आहे की हा विषय किती गंभीर आहे. अध्यक्ष महोदय, याच्या संबंधी आपण सगळ्या आमदारांची एक मीटिंग या संबंधी लावू. चला आता हे बघा, ऐका लांडगे साहेब ऐका. मंत्री महोदयांनी या संदर्भामध्ये मीटिंग लावण्यास सांगितलेलं आहे. ऐका हे बघा, मुंबईच्या आमदारांना नाही विचार. हा अध्यक्ष महाराज मंत्र्यांनी उत्तर दिलं ना त्याच्याबद्दल आम्हाला काहीच आक्षेप नाही. अध्यक्ष महाराज, ही कुत्री वाढण्याचं कारण काय याच्यावर विचार करा. आणि कुत्री जास्त कुठं असतात? अध्यक्ष महोदय, काही प्राणी मित्र असे आहेत जे कायद्याच्या जो त्रास नागरिकांना होतो त्याचा विचार करत नाहीत. हे प्राणी मित्रांना कुत्र्यांवर जास्त प्रेम आहे, पण ती कुत्री ज्या माणसाला जातो त्यांच्यावर प्रेम नाही. आणि जे प्राणी मित्र आहेत त्यांच्या घरी एक पण कुत्रा नाही. अध्यक्ष महोदय, मी आज सभागृहाच्या माध्यमातून मंत्र्यांना सांगतो, ही सगळी कुत्री प्राणी मित्रांच्या घरी नेऊन सोडा. त्यांना कळू द्या कुत्र्यांचा चावा काय असतो ते. अध्यक्ष महोदय, 2 मिनिटं जरा सभागृहाने शांतता घ्या. अध्यक्ष महोदय, माझ्या शहरामध्ये 2025 एप्रिल-जून मध्ये 8,000 लोकांना कुत्रे चावले. पूर्ण पुण्यात 3 वर्षात 1 लाखाहून अधिक लोकांना कुत्रे चावले. अध्यक्ष महोदय, माझा असं मंत्री महोदयांना स्पेसिफिक 2 प्रश्न असे राहतील. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, ज्या ठिकाणी जास्त विद्यार्थ्यांचा वावर आहे, ज्या ठिकाणी महिलांचा, ज्या ठिकाणी गार्डन्स आहेत, ज्या ठिकाणी महिला खरेदी करायला जातात, भाजीपाला खरेदी करायला जातात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक टीम अशी ठेवली पाहिजे की ज्या ठिकाणी हे कुत्रे हल्ला करतात. तर त्या ठिकाणी आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला, मगाशी भातखळकर साहेबांनी सांगितलं पहा, आपण स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला सगळ्यांना आपण आज आदेश दिले पाहिजेत, प्रामुख्याने अर्ज दिले पाहिजे. सगळ्या जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, या महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला आपण आदेश देणार का? हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न, अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये जे पण प्राणी मित्र म्हणून या राज्यात देशात वावरतात त्यांना बोलून या संदर्भामध्ये साधक बाधक चर्चा करणार का? चला मंत्री महोदय बोला. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय मंत्री महोदयांनी मान्य केलं आहे की एक बैठक होईल. मी आपल्याला सभागृहाला आश्वस्त करतो की
माननीय आपले नगरविकास मंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी आणि आमच्या राज्यमंत्री हे जॉईंटली अधिवेशन संपण्यापूर्वी या सर्व विषयाची बैठक घेण्याची विनंती मी त्यांना करीन. चला ठीक आहे. चला आता पुढे जाऊया. चला लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 207. अध्यक्ष महोदय, एक दुरुस्ती आहे.